काय मग मैत्रिणींनो, तुम्ही केल्या का या साबुदाण्याच्या पापड्या? नसल केल्यात तर टेन्शन घेऊ नका, अशा प्रकारे नक्की करून पहा। त्यासाठी इथे मी रात्रभर साबुदाणा हा भिजत ठेवलेला होता। हा छान भिजलेला आहे। 1 वाटी साबुदाणा घेतला होता। त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून आता हे साल काढून घ्या आणि किसणीने किसून घ्या आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। आणि आता आपण गॅसवरती पातेलं ठेवूया। त्यात मी त्याच वाटीने 2 वाटी पाणी ठेवलेलं आहे। आता त्या पाण्यात चवीनुसार मीठ घालून घ्या आणि इथे मी वाटलेली मिरची आहे ती वाटून घ्या आणि यात टाकून घ्या। पाण्याला छान उकळी आली की आपला भिजलेला साबुदाणा यात टाकून घ्या आणि 10 ते 15 मिनिटं याला शिजण्यासाठी ठेवून द्या आणि झाकण ठेवावरती, त्यामुळे हा पटकन शिजतो। हे पहा, आता हा आपला इथे साबुदाणा हा छान प्रकारे शिजत आलेला आहे। पूर्ण शिजलेला नाहीये, तो 90% शिजला की मगच त्यात हे किसलेला किस आपण टाकून घेऊया, कारण का बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही। साबुदाणा शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो। हे पहा, आता इथे साबुदाणा आपला शिजून तयार झालेला आहे। थोडासा थंड झाला की त्याचे आपण पळी पापड हे टाकून घेऊया। असे छोटे छोटे पळीने हे पापड टाकून घ्या। जास्त वेळ लागत नाही, पटपट टाकून होतात। आणि हे पहा, इथे आपले सगळे हे पापड्या टाकून तयार आहेत। आता याला वाळण्यासाठी ठेवून द्या आणि थोड्याशा वाळल्या की मग त्याला मी पलटी करून घेतलेल्या आहेत। हे पहा, अगदी सहज पलटी होतात आणि बघा तुम्ही किती पातळ आणि मस्त झालेले आहेत। आता या वाळल्या की आपण तळून पाहूया। हे पहा, इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता या छान तळून घेऊया। एकदम क्रिस्पी होतात या पापड्या, मस्त होतात। नक्की करून पहा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे पहा, बाय।